गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या छोट्याशा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आलेले आहे सोमवारचा भाजीपाला. सोमवारचा दिवस असल्यामुळं आणि आता खूप भाजीपाला असा महाग झालेला आहे. हे बघा एवढाच भाजीपाला आहे, ते 500 रुपयाचा आहे. तर बघू काय काय आणले ते खोलून. मस्त अशी आणलेली आहे हिरवी जुडी पालेभाज्याची. आणि आता पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खूप छान मिळतात. आणि भुईमुगाच्या शेंगा तर न चुकता आमची कारभारी घेऊन येते, खाणं हो की न हो, पण आणल्याशिवाय काही राहत नाहीत. आणि अशा आणलेल्या आहेत मस्त कवळ्या लुसलुशीत अशा मटकीच्या शेंगा. आमच्या इकडे तर गवारीच्या शेंगा म्हणतात, महाराष्ट्रामध्ये कुणी कुणी मटकीच्या पण शेंगा म्हणतं. मस्त आणलेल्या आहेत बघा, अशा ताज्या एकदम फ्रेश काकड्या. आता ह्याची कोशिंबीर धपाटे तर हप्त्यामध्ये होणारच. कशा वाटल्या बघा, तुमच्या इकडे अशा मिळतात की नाही. आमच्या साऊथ मध्ये तर अशा पद्धतीच्या असतात. नमुने नमुन्याची अशी तरकारी मिळती. आणि हे आणलेलं आहे फणस, जे 20 रुपये 30 रुपये पाव मिळतं. आणि कोकणामध्ये कुणी कुणी ह्याला आता काय फणस म्हणतात, आमच्या इकडे कटर पण म्हणतात. घरात कुणी खात नाही ह्याची भाजी, पण मलाच आवडती म्हणून स्पेशल. मूल बी खात नाही, आमचे मिस्टर बी खात नाहीत, पण मला खूप आवडते ह्याची भाजी. आणि बघा किती छान असे मस्त लुसलुशीत वांगे आणलेले आहेत. आणि ह्याचं आता भरलेलं वांग करायचं आहे. मुंबईचा पोद्दार पिक्चर बघितलाच असेल तुम्ही, त्याच्यामध्ये भरलेल्या वांग्याची रेसिपी आहे, तसं करून दाखवणार आहे मी. आणि कधी पण वांगे आणले की मला त्या पिक्चरची बरोबर सही आल्याशिवाय काही राहतच नाही. ते आणलेले आहेत दोडके. माणसं घरामध्ये 3च आहेत, पण भाजीपाला जे सांगितलं कमी की जास्त आणते, जास्त सांगितलं की कमी आणते. अर्धा भाजीपाला नासूनच जातं. खाऊन खाऊन माणूस किती खाते भाजीपाला. अजून आणलेल्या आहेत ह्या चवळीच्या शेंगा, अशा हिरव्यागार. आणि आपल्या पांढऱ्या चवळीपेक्षा ही चवळी खायला खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असते. प्रत्येकाच्या भाजीमध्ये आपलं भात करतो आपण, कोणत्या राईस बिर्याणी करतो, त्याच्यामध्ये मस्त यूज करता येते. आता आलेला आहे हे कोथिंबीरीचा नंबर. आता तर पावसाळा सुरू झालाय म्हणून जरा मिळाली. अजून 4 दिवसाला तर काही नाही, 10 रुपये 20 रुपयाची उगाच छटा कोथिंबीर देतात. आता जरा सध्याला रेट कमी आहे म्हणून भरपूर आणलेली आहे. आणि हे आणलेले आहे तेल पाकिट, जे देवासाठी मी यूज करीत असते. आणि भरपूर असं तेल लागतं. 8 दिवसाला 1 किलोचं पॅकेट बरोबर लागतंच देवाला. कारण आमचे 2-3 दिवे ते डेली चालू असते आणि बिलकुल त्याच्यामध्ये खंड नसतं. कारण दिवस रात्र अखंड ज्योत असते दिव्याची. आणि सोमवारी जरा 10-20 रुपयाने कमी मिळतात. दुकानामध्ये खूप भाव असतंय म्हणून सोमवारच्या सोमवारी बाजारात पत्तर खाते आणल्याला. आणि लास्ट बारी आहे आता भुईमुगाच्या शेंगाची. तर बघा किती मोठ्या मोठ्या टवटव अशा शेंगा आलेल्या आहेत. आणि 100 रुपये किलो म्हणून आणलेल्या आहेत. आणि वल्ल्या शेंगा मला तर न भाजताच खायला खूप आवडतात आणि मालकाला भाजून आवडतात. आता ह्याचा आहे नंबर. उद्याच्याला चूल पेटवली की शेंगा भाजणार आहे. तर कसं वाटलं आजचं सगळं भाजीपाला ते. आणि आजच सकाळी फ्रीज मस्त साफ केलेला आहे. तर अशी ठेवलेली आहे मी सगळा भाजीपाला असा मस्त सेट करायचा आहे फ्रीज. तर बघा असे मस्त डबे सेट केलेले आहेत. मिस्टर एवढा भाजीपाला घेऊन येतात की तेवढे डबे ऑनलाईन मागून पण मला असं ट्रे मध्ये भाजीपाला बसवावा लागतो. पूर्ण फ्रीज असं सोमवारी बंद होत भरून जातंय. थोडा आणलं तर ऐकतच नाहीत, नासून जाऊ दे पण घरामध्ये राहू दे म्हणतात. आणि ही गेल्या सोमवारची गोबी आहे. आणि अजून पण गोबी आणलेली आहे. आता कसं बी करून खावंच लागतंय. अन्न आहे फेकून द्यायला जमतच नाही. आणि मिरच्या आणल्या नाहीत आणि आलू आणले नाहीत. तर नाही सांगितलेलं पूर्ण सामान घेऊन आलेले आहेत बघा. आता डबल फोन लावून सांगावं लागल. तर कसं वाटलं सोमवारचा ब्लॉग कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब